सीएसएमटी येथे लोकलचा डबा घसरला। हार्बर आणि मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती। लोकल सीएसएमटी स्थानकात जात असताना ही घटना घडली। जळगाव जिल्ह्याचा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम करण्यात आला। खानदेशातील आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर नगरदेवळा तालुक्यातील पाचोरा येथील रहिवासी समाजभूषण शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी चाळीसगाव पाचोरा भडगाव तालुक्यातील जनजागृती करतायत। केंद्र सरकारने गुजरातच्या 2000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देताना महाराष्ट्राच्या कांदा निर्यातीला परवानगी न देता भेदभाव केल्याची संतप्त प्रतिक्रिया गेल्या 2 दिवसांपासून उमटताना दिसते। यावेळी शनिवारी प्रसारमाध्यमांमध्ये केंद्र सरकारने 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याच्या बातम्या आल्या। मात्र ही निर्यात परवानगी यापूर्वी जाहीर केलेली असल्याने ती फसवी घोषणा असल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या लक्षात आलं असून त्यांच्यात असंतोष निर्माण झालाय। सोमवारी काही बाजार समित्यांमध्ये शेतकरी यावर रोष व्यक्त करण्याची शक्यता होती। 10वी व 12वीची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागलेले आहेत। निकाल वेळेत लावण्याचं नियोजन बोर्डाने केले। त्यानुसार 25 मे पर्यंत 12वीचा तर 10वीचा निकाल 6 जून पूर्वी जाहीर होईल। तसेच परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल। म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव 17 भूखंडांच्या ई-लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेस अखेर मुदतवाढ दिली। त्यानुसार 7 मे पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली। त्यानंतर निविदा खुल्या करून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जूनमध्ये 17 भूखंडांचा ई-लिलाव जाहीर केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल सावंगी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा तोल जाऊन पडल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने या महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली। तात्काळ पोलीस घटनास्थळी धाव घेत मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। महिलेचं नाव अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे। शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 मे पासून लागू होणार आहे। त्यानुसार शासकीय दस्तऐवजांवर आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचं नाव आईच्या नावानंतर वडिलांचं नाव आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या वांबोरी येथील व्यापारी अक्षय कुमार मुथ्या यांनी त्यांच्या मुलाला मारण्याची धमकी देत 5 लाखांची खंडणीची मागणी केली। त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून 10 लाखांची खंडणी मागणारा नागेश देवकर, शशिकांत सुखदेव आणि बबलू कुसमुडे आणि संदीप कुसमुडे राहुरी येथील 4 आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केलं असून सदर आरोपींविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांनी दिलेली आहे। रविवारी दुपारी 4च्या सुमारास सेनमार्गहून कंगनकडे येत असताना 9 प्रवाशांसह एक 4चाकी गाडी गगनगिरी येथे रस्त्यावरून घसरली आणि सिंधू नदीत कोसळली। ही माहिती मिळताच पीएस गुंड आणि एसडीआरएफ आणि इतर दलांनी बचाव कार्य सुरू केलं। दरम्यान 2 जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले। केंद्रीय लोकसेवा आयोगाने येत्या 2025 वर्षात होणाऱ्या विविध पदांसाठी भरती परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। आयोगाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मेला होणार आहे। उमेदवारांना upsc.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे। अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटर्सना गुन्हे शाखेने आज कोर्टात हजर केलेले। विकी गुप्ता, सागर पाल आणि यांना मोक्का कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तर गुन्ह्याला मोक्का लावण्याचा आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी सुद्धा करण्यात आली। मोक्का कायद्यामध्ये आरोपींच्या 30 दिवसांच्या पोलीस कोठडीची तरतूद आहे।